नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया महाफाज घडामोडींना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. मी कुणाकडेही जागा मागायला गेलो नाही. मला लोकसभा निवडणूक लढवण्यात काहीही रस नाही. मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे मी मागच्या गुढीपाडव्यालाच बोललो होतो. ही लोकसभा निवडणूक मोदी शहा यांच्या विरोधात देश अशीच असणार आहे असं राज ठाकरे म्हणाले. माझ्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी कोण हे महत्त्वाचं नाही. मोदी विरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं आहे ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचं आहे असंही आवाहन मनसैनिकांना राज ठाकरेंनी केलं. हा मैं भी चौकीदार या मोहिमेचीही राज ठाकरेंनी खरपूस शब्दात त्याचा समाचार घेतला. छोटीशी नक्कल करत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला. रंगशारदा सभागृहात त्यांनी हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. भाजपाच्या उमेदवारांची यादी उद्या किंवा परवा जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. या यादीमध्ये राज्यातल्या काही विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखिए होता है क्या असं सूचक उत्तर दिलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्यावर पक्षाध्यक्ष राहुल गांधी लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय. मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे विखेंची राजकीय कोंडी झाली होती आणि त्यातच त्यांनी मी अहमदनगरमध्ये कुणाचा प्रचार करणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही नाराज होते. दिल्लीमध्ये बैठकीत राहुल गांधींनी विखे यांच्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नव्हता यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर राजकीय सूत्र हलली आणि विखेंनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विखेंच्या या प्रस्तावावर लवकरच राहुल गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्यान अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वृत्ताचा इन्कार केलेला आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेमधून बाहेर पडलेले हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे शिवसेनेचे आमदार होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्वतंत्र पक्ष काढला होता. मात्र आता काँग्रेसच्या तिकिटावर हर्षवर्धन जाधव लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे आणि यावेळेला 3 महिन्यांकरता पोटनिवडणूक घेण्याच्या निर्णयावर सुनावणी झालेली आहे. आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणूक होणार होती. यावर संदीप सरोदे यांनी याचिका दाखल केली असता त्यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पोटनिवडणुकीला स्थगिती दिलेली आहे. राज्यात आघाडीच्या जागा वाटपासाठी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी दिल्लीमध्ये भेट घेतली. या दोघांमध्ये बैठक झाली. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. यावेळेला महाराष्ट्रातल्या स्थितीबाबत आणि जागा वाटपावर तासभर चर्चा झाली. या बैठकीनंतर महाराष्ट्रातील आघाडीच्या जागा वाटपाचं चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. तशी शक्यता देखील आहे. उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केल्या असल्या तरी माढा मतदारसंघाचा पेच अद्याप कायम आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपाचा उमेदवार नेमका कोण असेल अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. आज अकलूजमध्ये मोहिते पाटील समर्थकांची बैठक झाली. या बैठकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील पुढची दिशा ठरवणार असल्याचं याआधीच समजलं होतं.
विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटलांनी फेसबुकवरनं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं होतं. तुमचा निर्णय माझा निर्णय, सांगा कसं करायचं, असं सहन करत राहायचं का पेटून उठायचं, आपल्या प्रगतीसाठी, विकासासाठी, आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी. या फेसबुक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. तसंच आजच्या अकलूजमधल्या बैठकीमध्ये रणजितसिंह पाटील नेमका काय निर्णय घेतील हे देखील त्यामुळे औत्सुक्याचं बनलं होतं. काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची 5वी यादी जाहीर झालेली आहे. काँग्रेसच्या 5व्या यादीमध्ये आंध्र प्रदेशमधल्या 22, आसाममधल्या 5, ओडिसामधल्या 6, तेलंगणामधल्या 8, उत्तर प्रदेशमधल्या 3, पश्चिम बंगालमधल्या 11 आणि लक्षद्वीपमधल्या एका मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. गोव्यामध्ये भाजपाकडे 21 आमदारांचा पाठिंबा असून विश्वासदर्शक प्रस्ताव आम्हीच जिंकणार असा विश्वास गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. सर्व मित्रपक्ष आमच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आता प्रमोद सावंत यांची निवड झालेली आहे. त्यानंतर बुधवारी विधानसभेमध्ये आता त्यांना बहुमत सिद्ध करायचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केलेला आहे. सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुधीर ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. हा संपूर्ण दिवस गोव्यात वेगवान राजकीय घडामोडींचा ठरला. भाजपाचे सहयोगी पक्ष महाराष्ट्र गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांबरोबर दिवसभर विविध विषयांवर चर्चा सुरू होती. मुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होईल याबद्दल चर्चा झाली. अखेर सावंत यांच्या नावावर एकमत झालं होतं. दाऊद इब्राहिम राम जेठमलानी यांना लंडनमध्ये भेटला होता आणि राम जेठमलानींनी शरद पवारांना या संदर्भातली माहिती सांगितली होती असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केलेला आहे. दाऊदनं जेठमलानी यांना सरेंडर व्हायचं आहे, मला 3rd डिग्री वापरू देऊ नका असं सांगितलं असाही आरोप आंबेडकर यांनी केलेला आहे. इतकंच नाही तर शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ही माहिती पंतप्रधानांना का दिली नाही असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. दाऊद जर सरेंडर करणार होता तर शरद पवारांनी दाऊदला सरेंडर का करू दिलं नाही याबाबत शरद पवारांनी खुलासा करावा असंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय पक्ष घेईल असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटलेलं आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आपल्याला जो आदेश देतील त्याचं आपण पालन करू असंही प्रियंका यांनी म्हटलेलं आहे. प्रियंका गांधी यांचा जलयात्रेचा आजचा दुसरा दिवस होता. यावेळेला त्यांना निवडणूक लढवण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. काँग्रेसची 5वी यादी जाहीर झालेली आहे. मात्र आतापर्यंत एकाही यादीत प्रियंका गांधींचं नाव नाहीये. प्रियंका गांधींना सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांना निवडणूक लढवण्याविषयी सातत्यानं विचारलं जात आहे. लातूरमध्ये खासदार सुनील गायकवाड यांच्याबाबत नाराजी दिसून येते आणि त्याचा भाजपाला फटका बसेल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटते. खासदारांचा कोणाशीही संपर्क नाही. गायकवाड यांच्या कार्यक्षमतेवर स्थानिक नेतेही नाराज आहेत. गायकवाड यांचा जनतेशी कोणताही संवाद नसल्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं कल्याणकारी राज्य निर्माण केलं होतं. मात्र गेल्या 5 वर्षात या संकल्पनेला सुरुंग लागल्याची टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेली आहे. रायगड मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ किल्ले रायगडावरनं करण्यात आला. त्यावेळेला ते बोलत होते. भावनिक मुद्द्यावर दगड मारणाऱ्या तरुणाईपेक्षा दगड रचणारी तरुणाई हवी असा टोलाही त्यांनी यावेळेला लगावला. मुंबईतल्या सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी आरोपी नीरज कुमार देसाईला 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतल्या 74 पादचारी पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम नीरज कुमारच्या डीडी देसाई या कंपनीला देण्यात आलं होतं. यामध्ये सीएसएमटीच्या हिमालय पुलाचाही समावेश होता. मात्र पूल कोसळल्यानंतर या घटनेसंदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानुसार नीरज देसाईला पोलिसांनी अटकही केली होती. देसाई याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सीएसएमटी पूल दुर्घटनेतल्या आरोपींना शिक्षा तर होणारच, मात्र पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मुंबईमध्ये बेस्ट कामगारांनी पगार वेळेवर न मिळाल्यानं पुन्हा एकदा आंदोलन केलेलं आहे। फेब्रुवारी महिन्यातला पगार कामगारांच्या हाती न आल्यानं बेस्ट कामगार संतप्त झाले। वडाळा डेपो बाहेर कामगारांनी निदर्शनं केली। जानेवारीमध्ये संप काळातला कर्मचाऱ्यांचा पगार प्रशासनानं आधीच कापलेला आहे आणि त्यात फेब्रुवारीचा पगारही न मिळाल्यानं संतप्त होत या कामगारांनी निदर्शनं केली। पुणेकर दररोज जवळजवळ 6 टन रसायनं सांडपाण्याद्वारे नदीत सोडतायत, त्यामुळे मुठा नदीची गटारगंगा बनलेली आहे। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेनं यावर संशोधन केलं असून त्यावर उपाय देखील सांगितले। या उपायाचं एक पुस्तक पालिकेनं तयार केलेलं आहे। त्याबाबत जनजागृतीही केलेली जातीय, परंतु अनेक पुणेकर त्याकडे दुर्लक्ष करतायत। पालिकेकडून 100% सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच नाही आणि त्यामुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे। मोठ्या प्रमाणात रसायनं सांडपाण्याद्वारे मुठा नदीत सध्या सोडली जात आहेत। पुण्यामध्ये बनावट दारू तयार करणाऱ्या आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केलेली आहे। नागा चावडा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। बनावट दारू विदेशी ब्रँडच्या नावाखाली तो विकत होता। त्याच्याकडून महागड्या ब्रँडच्या जवळपास 1000 रिकाम्या बाटल्या, पॅकिंगसाठी लागणारी झाकणं तसंच वेगवेगळ्या दारू तयार करणाऱ्या कंपन्यांचे बनावट स्टिकर्स जप्त करण्यात आलेले आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे भेसळयुक्त मद्य विकलं जात असल्याचं तपासामध्ये आता उघड झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा येवल्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 9 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। येवला तालुक्यातल्या मुरमी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी 9 जणांनी परवानगी न घेता तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केलं होतं। त्यामुळे या 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाची एकत्रित युतीची बैठक पार पडली। पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मात्र पाठ फिरवली। शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असलेले श्रीरंग बारणे यांच्याशी असणारं शीतयुद्ध जगतापांनी या निमित्तानं उघडपणे दाखवून दिलंय। बैठकीच्या आधी दिवंगत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शहर कार्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली। तिथं जगताप उपस्थित होते, मात्र तिथून बैठकीला जाण्याऐवजी त्यांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवला आणि बैठकीला पाठ फिरवली। कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी कळंबा जेलच्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं टार्गेट केली आहेत। कारागृहातले तुरुंग अधिकारी महादेव होरे यांच्या कारागृह वसाहतीतल्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला। टीव्ही, सोन्याचे दागिने असा जवळजवळ 2 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। गेल्या 1.5 महिन्यात तिसऱ्यांदा या ठिकाणी चोरीची घटना घडलेली आहे। हिजबुल मुजाहिद्दीन विरोधात ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली कारवाई केलेली आहे। जम्मू काश्मीरमधल्या हिजबुलशी संबंधित 13 संपत्तींवर ईडीनं टाच आणली आहे। या कारवाईत 1,22,00,000च्या संपत्तीला ईडीनं टाळं ठोकलेलं आहे। सत्तेत आल्यास राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातल्या 7 दोषींची सुटका करण्यात येईल असं द्रमुक आणि अण्णा द्रमुकनं म्हटलेलं आहे। तामिळनाडूतल्या विरोधी पक्ष द्रमुक आणि सत्ताधारी पक्ष अण्णा द्रमुक यांनी मंगळवारी लोकसभेसाठीचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात हे आश्वासन देण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे। राज्य सरकार आणि राज्यपालांकडे मागणी करत द्रमुकनं यापूर्वी देखील मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केलेले आहेत। बँकांना हजारो कोटींना फसवून परदेशात पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणीत आता आणखीन भर पडलेली आहे। लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टानं नीरव मोदी विरोधात अटक वॉरंट जारी केलंय। ईडीच्या विनंतीवर लंडन कोर्टानं ही कारवाई केली आहे। नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी भारत प्रयत्न करतो आहे। सीबीआयनं इंटरपोलच्या मदतीनं नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती। गेल्या आठवड्यात नीरव मोदी लंडनमध्ये दिसला होता। त्याचा पाठलाग करत एका वृत्तपत्रानं त्याची मुलाखत घेतली होती। या घटनेनंतर भारतानं नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अजून जोमानं प्रयत्न करायला सुरुवात केली आहे।
सौंदर्य स्पर्धा जिंकणाऱ्या गरिमा या भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट झालेल्या आहेत. 2017 साली गरिमा यांनी इंडियाज मिस चार्मिंग फेस या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा जिंकत इंडियाज चार्मिंग फेसचा किताब त्यांनी आपल्या नावावर केला होता. सशस्त्र सीमा दलाच्या साईटवरील माहितीनुसार गरिमा यांनी ही स्पर्धा जिंकल्यानं त्यांना इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र गरिमा यांनी सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याऐवजी चेन्नईमधल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये भरती होत देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आज त्या लष्करामध्ये लेफ्टनंट पदावर कार्यरत असून देशसेवा करण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकारलेलं आहे. पृथ्वीवरील झाडांची संख्या मोजण्यासाठी नासा आता स्पेस लेझरचा वापर करणार आहे. ही लेझर इमेजिंग सिस्टीम पृथ्वीपासून 250 मैल दूर आहे आणि ताशी 17,000 मैल वेगानं ती पृथ्वीभोवती फिरतीये. या लेझर सिस्टीममुळे प्रत्येक झाडाचा आकारमान आणि आकार मोजणं शक्य होणार आहे. झाडं मोजण्याची ही पद्धत उच्च दर्जाची असल्याचं सांगण्यात येतं आहे. झाडं मोजण्याची दुसरी पद्धत म्हणजे शास्त्रज्ञ शब्दशः एक एक झाड मोजतात. या दरम्यान शास्त्रज्ञांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आलिया भट्टच्या आयुष्यात तिच्या कुटुंबातील सदस्यांनंतर ही दोन माणसं अतिशय महत्त्वाची आहेत अशी कायम चर्चा असते. तिचा ड्रायव्हर सुनील आणि हेल्पर अमोल हे तिच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. आलियाच्या बॉलिवूडमधल्या पदार्पणापासून ते तिच्या सोबत आहेत. त्यामुळे या दोघांचेही आभार मानण्यासाठी आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी आलियानं त्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा चेक तिच्या वाढदिवसाला दिला. आलियाचे अनेक चाहते तिनं दाखवलेल्या या माणुसकीमुळे भावुक झाले. सोशल मीडियावरही आलियावर कौतुकाचा वर्षाव सध्या होतो आहे. या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.